जय श्रीमान नारायणा. खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे. अध्याय 8 अक्षर परब्रह्मयोग श्लोक 7. तस्मात् सर्वेषु कालेषु माम् अनुस्मर युध्य च मय्यर्पित मनोबुद्धिः मामेव येष्यसि असंशयः. ओम. गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना अक्षर परब्रह्मयोग शिकवत आहेत. परमात्मा म्हणतात, अर्जुना, सदैव माझे ध्यान कर, सदैव माझे स्मरण करून कर्तव्य कर. अशा रीतीने जर तू तुझ्या मनात नेहमी माझे स्मरण करत राहिलास आणि मी फळ नक्की देईन असा विश्वास ठेवलास तर मृत्यूसमयी तू माझे स्मरण नक्की करशील. मग तुझ्या शेवटच्या श्वासाच्या वेळी माझ्या स्मरणाच्या सामर्थ्यामुळे तू निसंशयपणे माझ्यापर्यंत पोहोचशील आणि मला प्राप्त करशील. त्याप्रमाणे श्रीकृष्ण परमात्मा आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांना प्राप्त करण्यासाठीच आदेशाचे पालन करण्यास सांगत आहेत. तर येथे आपल्याला समजून घेणे आवश्यक आहे की आपल्याला जे फळ प्राप्त करायचे आहे ते म्हणजे श्रीमन नारायण. ते फळ म्हणजेच श्रीमन नारायण यांना प्राप्त करण्यासाठी आपल्याला शेवटच्या श्वासाच्या वेळी श्रीमन नारायण यांचे स्मरण करावे लागेल. आपल्या शेवटच्या श्वासाच्या वेळी श्रीमन नारायण यांचे स्मरण करण्यासाठी आपल्याला आयुष्यभर श्रीमन नारायण नाम उच्चारणे आवश्यक आहे. आयुष्यभर श्रीमन नारायण नाम उच्चारण्यासाठी श्रीमन नारायणांवर आपली नितांत श्रद्धा असली पाहिजे की ते आपला उद्धार नक्की करतील आणि त्या श्रद्धेने आपण आपली विहित कर्तव्य योग्य रीतीने पार पाडली पाहिजेत. आपण आपल्या धर्माचे योग्य पालन केले पाहिजे. श्रीमन नारायणांच्या प्राप्तीसाठी अशा सुंदर आणि सोप्या चरणांचे अनुसरण करताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शब्दांची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करूया. तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च मय्यर्पित मनोबुद्धिः मामे वैष्यस्य संशयः. श्रीमद भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय 18 श्लोक 65 ते 70 मध्ये 8 गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत. श्रीकृष्ण म्हणतात, जे या 8 गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात. मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन. श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, करिष्ये वचनम तव. अर्थात श्रीकृष्णा, तुम्ही सांगताल तसेच मी करीन. म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत. परमात्म्याला आपले वचन देऊया की आपण या 8 क्रिया पाळू. परमात्म्याला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा, तप, यज्ञ नाही. ह्या 8 क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन. अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत. आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया. जय श्रीमन नारायणा. ह्या 8 क्रिया खालीलप्रमाणे आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन. हे श्रीमन नारायणा,
माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे शब्द आठवले. मामेकम शरणम व्रज, जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहेत. श्रीमन नारायणा, मी एकटाच तुम्हाला शरण जातो. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात. मी यापुढे शोक करणार नाही. हे श्रीमन नारायणा, तुम्ही आमच्यासाठी श्रीमद भगवद्गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे. मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो. हे श्रीमन नारायणा, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस. मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगताल तसेच मी करेन. तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन. श्रीमन नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू. हीच एक महान पूजा आहे. श्रीमन नारायणा, करिष्ये वचनम तव. श्रीमन नारायणा, मी तुमच्या सूचनेनुसार वागेन. तस्मात् सर्वेषु कालेषु माम् अनुस्मर युध्य च मय्यर्पित मनोबुद्धिः मामेव येष्यसि असंशयः. ओम तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च मय्यर्पित मनोबुद्धिः मामे वैष्यस्य संशयः.